नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावर दगड फोडणाऱ्या तसेच ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. आजही शिकलेली सावित्रीची लेक व्रत वैकल्यांमध्ये अडकलेली दिसते. वडाला फेऱ्या मारणारी नव्हे तर वडाचे रोपण करणारी स्त्री घडली पाहिजे. नव्या पिढीची, नव्या धैर्याची सावित्री बनण्यासाठी महिलांनी बदलाची सुरुवात करावी, असे ते म्हणाले. जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड आणि अधिकारी अपूर्वा कारंडे उपस्थित होते. सातपुते म्हणाले, अर्धे जग महिलांचे आहे असे म्हणतात, पण उर्वरित अर्धे जग महिलांपासूनच निर्माण झालेले आहे. ती हीच सुरुवात आहे आणि तीच सर्व काही आहे. महिलांना सन्मान द्यावा अशी मागणी करण्यापेक्षा समाजात त्यांना प्रत्यक्ष सन्मान मिळत आहे अशी सन्मानपूर्ती ऐकायला मिळायला हवी. यावेळी त्यांनी साहित्यिक पु ल देशपांडे आणि त्यांची पत्नी सुनीता देशपांडे यांचे उदाहरण देत स्त्री योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच कवी जगदीश खेबुडकर यांच्या जीवन तत्वज्ञानाचा उल्लेख करत स्त्रीच्या बाईपासून आईपर्यंतच्या या प्रवासाची महती अधोरेखित केली. या प्रसंगी त्यांनी स्त्री जन्माच्या संघर्षाचे दर्शन घडवणारी स्वतःची कविता सादर करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. कार्यक्रमात पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असला तरी त्याचा वापर करताना सजगता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन खरेदीसाठी स्वतंत्र बँक खाते आणि ईमेल वापरणे, अनोळखी ॲप डाउनलोड करताना त्याचा परवानग्या तपासणे, तसेच लोन ॲप आणि संशयास्पद व्हिडिओ कॉलपासून सावध राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. AIच्या मदतीने फोटो व्हिडिओंचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती अपलोड करताना विशेष काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. सेक्सटॉर्शन सारख्या गुन्ह्यांपासून बचावासाठी अनोळखी व्हिडिओ कॉल टाळावेत आणि सतर्क राहून इतरांनाही सतर्क करण्याचे आवाहन त्यांनी दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अपूर्वा कारंडे आणि उदयसिंह गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केली. नवनियुक्त गृहपाल कौमुदी खेडेकर आणि कनिष्ठ सहाय्यक श्रुती मिंचे यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सामतादूत आशिष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.